मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्रवण करणार आहोत श्री गणेश पुराण। हे गणेश पुराण अत्यंत महत्त्वाचं पुराण आहे। हे नुसते आपण श्रवण गणेश या नावाचा सुद्धा श्रवण केलं तरी आपले सर्व पापे सगळीच्या सगळी जळून भस्म होतात। असं एवढं हे पवित्र पुराण आहे, ज्याच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य आहे, त्यालाच हे गणेश पुराण ऐकायला मिळेल। तर हे गणेश पुराण आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, विकासासाठी, धन, यश, कीर्ती, मान, सन्मान वाढवण्यासाठी आणि ते जिथे जातील तिथे त्यांचा विजय मिळवण्यासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या नवऱ्यांसाठी, जे मुलींसाठी ज्यांचे लग्न नाही होत, सर्व कामांसाठी हे श्रवण मात्र सर्वात जास्त पुण्य आहे। वाचल्यापेक्षा श्रवण करणे हे सर्वात जास्त महापुण्यमयी सांगितलेले आहे। तसंच हे गणेश पुराण मला तुमच्या खूप छान छान कमेंट्स आल्या, त्याबद्दल खूप थँक्स, धन्यवाद। खूप गावाहून कमेंट्स आल्या, इतके छान छान गावांची नावं होती की माझं मन वाचून खूप गदगदित झालं। तर असेच मला कमेंट्स करत राहा आणि तुम्हाला कोणत्या कथा पाहिजे आहेत ते मला कमेंट्स करून नक्की सांगत राहा, म्हणजे तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ पोहोचवत राहील। आणि आता पण ह्या व्हिडिओला एक कमेंट्स, एक लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, म्हणजे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल। तसं तर मी हे गणेश पुराण मंगळवारपासूनच चालू करणार होती, पण खूप काही जणांच्या कमेंट्स आल्या की नाही ताई आम्हाला आताच ऐकायचं आहे, ते म्हणे आम्हाला आताच ऐकायचं आहे, म्हणून मला हे अगोदरच टाकावे लागले 2-3 दिवस। तर तुम्ही हे पुण्यमयी श्री गणेश पुराण अत्यंत 18 पुराणांमध्ये पवित्र पुराण असं हे श्रवण करण्याचे करावे आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचे सुद्धा करावे। शेअर करण्याचं सुद्धा पुण्य तुमच्या अकाउंटला जमा होईल। तर आता आपण आज संकटनाशक स्तोत्राचा महिमा, जो कोणी हे संकटनाशक स्तोत्रांचा महिमा ऐकेल त्याचे सर्व संकटांचा नाश होईल, असे स्वतः गणपती बाप्पांनी, गणेशांनी सांगितले। हे गणेश पुराण म्हणजे त्यांच्या या छोट्या छोट्या कथा आहेत, कहाण्या आहेत, ते कोणाकोणाला कसे कसे प्रसन्न झाले आहे आणि कसे कसे त्यांचे अष्टविनायक हे नाव देण्यात आलेले आहे। तर ह्या कथा मी तुम्हाला सांगत आहे आणि आपण अष्टविनायक या कथांचं घर बसले महापुण्य अमृतमय करून घ्यायचं आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं, कारण या अमृतमयी कथा ऐकून आपले कान तृप्त करून घ्यायचे, आपल्या आत्म्याला एकदम प्रसन्न आणि शांत करून घ्यायचे। जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ ऐकतात ना तोपर्यंत तुमच्या डोक्यात एक सुद्धा विचार राहणार नाही, कारण की तुम्ही ते श्रवण अत्यंत श्रद्धेने मनापासून करत आहे आणि तुम्ही इच्छा धरून जर श्रवण करत आहेत तर गणपती बाप्पा नक्की तुमच्या इच्छा पूर्ण करतील। आणि तुम्ही नाही पण इच्छा करून केले, काय कथा आहे ऐकली तरी पण गणपती बाप्पा तुमच्या सर्व संकटांचा नाश करेल, म्हणजे करेल एवढा या पवित्र गणेश पुराणमध्ये ताकद आहे, पॉवर आहे। तर हे गणेश पवित्र पुराण जर तुम्ही घरामध्ये आपल्या देवाऱ्यासमोर जर बसलेले आहे, देवदूत आहे, तरी व्हिडिओ लावून दिला तरी सुद्धा चालेल। काही बायकांना खूप काही वेळ नाही राहत, व्हिडिओ बी लावून दिला तरी पण चालेल, पण एक पाण्याची बाटली नक्की ठेवा, एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा, तूप नसला तरी चालेल, एक तेलाचा दिवा, 2 अगरबत्ती, एक पाण्याची बाटली, त्या पाण्याच्या बाटलीत थोडी रक्षा टाका। ती रक्षा आपल्या कपाळी, आपल्या मुलांच्या, नवऱ्यांच्या घरात जेवढे मेंबर असतील त्यांच्या कपाळी ती डबीमध्ये साचून ठेवा। ऐन वेळेस शुभ कार्याला, काही कामाला निमित्त जाताय, काही संकटांचं तुम्हाला असं वाटतंय की हे टेन्शन आलंय, तेव्हा आपण आपल्या कपाळी लावलं म्हणजे गणपती बाप्पांचा आपल्यावर आशीर्वाद राहील आणि सर्व अडचणीतून आपण दूर होत राहू, एवढ्या या ताकद राहते या रक्षामध्ये। तर तुम्ही हे असं करा आणि ते पाणी आपल्या मुलांना प्यायला द्या, घरात शिंपडा, सर्वांना प्यायला द्या। गंगाजल म्हणून एका साईडला बी एकावरती कोपऱ्यात ठेवून दिलं तरी पण चालेल। तर आता आपण ऐकणार आहोत संकटनाशक स्तोत्रांचा महिमा। तर तुम्हाला सिद्धिविनायक एक सांगितलं, दुसरं बल्लाळेश्वर अष्टविनायक सांगितलं ना, आता आपण आज ऐकणार आहोत संकटनाशक स्तोत्रांचा महिमा। तर महिमा काय आहे ते ऐकूया। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। श्री गणेशाय नमो नमः। संकटनाशक स्तोत्रांचा महिमा।
स्वर्गाचे राज्य त्रिपुराच्या हाती गेले हे ब्रह्मदेवाला समजताच ब्रह्मदेव घाबरले. ते कमळामध्ये लपून बसले. वैकुंठ सोडून क्षीरसागरात लपून बसले. नंतर त्रिपुराने चंड व प्रचंड असे 2 मानसपुत्र तयार करून एकाला विष्णुलोक एकाला ब्रह्मलोक अशी राज्य दिली. नंतर त्रिपुर कैलास पर्वतावर गेला आणि आपल्या हाताने कैलास पर्वत गदा हलवू लागला. या हादरण्याने पार्वती माता अत्यंत भयभीत झाली. त्रिपुराच्या या पराक्रमावर श्री शंकर मात्र खुश झाले. प्रसन्न होऊन त्यांनी त्रिपुराला एक वर मागण्यास सांगितलं. त्रिपुराने कैलास पर्वतच मागून घेतला. शंकराने कैलास पर्वत त्रिपुराला दिला व आपण स्वतः मंदार पर्वतावर निघून गेले. भीमकाय नावाचा त्रिपुर सेनापती पृथ्वीवरील राज्य पाहत होता. तो पृथ्वीवरील सर्व राजांपासून खंडणी वसूल करीत होता. पृथ्वीवरील सर्व धर्मकृत्य त्याने बंद केली. यज्ञकुंडांचा नाश केला. ऋषींचे आश्रम उद्ध्वस्त केले आणि तपाचरण करणाऱ्या मुनींना त्यांना बंदिवास केले. स्वाकार स्वदाकार वष्टकार सर्व बंद झाले. कुठेही वेद ऐकू येनासे झाले. जिकडे तिकडे राक्षसी राज्य सुरू झाले. पाताळचे राज्य दिलेल्या ब्रजद्रष्टाने शेष वासुकी तक्षक आदी सर्व नागांचा पराभव केला व त्यांच्या देखण्या बायक्या पळवून आणल्या. त्यांच्या जवळचा उत्तमोत्तम रत्न काढून घेऊन ती त्यांनी त्रिपुराला अर्पण केली. अशा प्रकारे त्रिपुरासूर त्रिभुवनाचं राज्य करू लागला. पर्वतराईत लपून बसलेला इंद्र व इतर देव त्रिपुरांचा वध कसा करता येईल याचा विचार करू लागले. तेव्हा नारद मुनी त्या ठिकाणी आले आणि ते म्हणाले, देवांनो, त्रिपुराने श्री गणेशाची हजारो वर्ष तपस्या केली, त्यामुळे त्याला एवढे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. तसेच त्याचे मरण भगवान महादेवाच्या हातून होईल असाही त्याला वर लाभलेला आहे. तुम्हाला जर त्रिपुराचा नाश करायचा असेल तर श्री गणेशाची आराधना करून त्याला प्रसन्न करून घ्या, म्हणजे ते तुम्हाला मदत करतील. देवांना एकाक्षर मंत्राचा उपदेश करून श्री गणेशाची तपस्या करण्यास सांगितले व ते तेथून निघून गेले. सर्व देव एकाक्षर मंत्राचा जप करत महागणपतीची तपस्या करू लागले. खूप वर्ष झाल्यावर देवांची खूप तपस्या फळाला आली. श्री गणेश प्रसन्न होऊन त्यांच्या पुढे उभे राहिले आणि तेव्हा सर्व देवांना अष्टश्लोक, जो कोणी या अध्यायाचे अष्टश्लोक म्हणजे 8 शब्द पण कोणी ऐकून घेतले जो कोणी या गणेश पुराणांचे 8 श्लोक म्हणजे 8 शब्द पण ऐकून घेतले तरी त्याची कामे निर्विघ्नपणे पार पडतील असे स्वतः गणेशाने सांगितले आहे. तर हे 8 श्लोक करून श्री गणेशाची स्तुती केली म्हणून या स्तोत्राला संकटनाशक स्तोत्र असे म्हटले आहे. जो कोणी दिवसातून 3 वेळा भक्तिभावपूर्वक ह्या संकटनाशक स्तोत्राचा पाठ करतील त्याला कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही, कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही. त्याला सर्व प्रकारामध्ये विजय होईल. धन धान्य भंडार भरभरून मिळतील. महालक्ष्मी विष्णू भगवान त्यांच्या घरात स्वतः वास करतील. अशा या स्तोत्राला गणेशाने वर दिलेले आहे. त्याचे 7 जन्माचे दारिद्र्य दूर होईल. जो कोणी हे 2 शब्द गणेश पुराणाचे सुद्धा श्रवण करून घेईल तर त्याचे 7 जन्माचे दारिद्र्य दूर होईल. एवढी ताकद या गणेश पुराणामध्ये स्वतः गणेशाने सांगितली आहे. ब्राह्मणाचे रूप घेऊन मग देव त्रिपुराकडे गेला. तेव्हा त्रिपुर सिंहासनावर बसला होता. त्रिपुराने ब्राह्मणाला पाहिले व स्वागत करण्यासाठी पुढे गेला. ब्राह्मणाचा हात धरून त्याला उत्तम आसनावर बसवले. त्याला विचारले, देवा कोण आहेस तू? त्या ठिकाणी कशासाठी आला आहेस? तुला कोणती विद्या येते हे तर सांग बरं आधी मला. त्यावर ब्राह्मण म्हणाला मी एक ब्राह्मण आहे, मला 64 कला अवगत आहेत. त्यावर तो ब्राह्मण म्हणाला, मला 64 कला अवगत आहे म्हणून मला कलाधर असे म्हणतात. लोक कल्याणासाठी मी इथं लोकांतामध्ये भ्रमण करीत असतो. तुझी कीर्ती ऐकली होती म्हणून तुझ्याकडे आलो. तुझे वैभव पाहून तुझे खूपच आनंदित झालो आहे मी. हे ऐकून त्रिपुर म्हणाला, तुझं नाव कलाधर आहे? त्रिपुर हा एक राक्षस आहे. हे ऐकून त्रिपुर म्हणाला, तुझं नाव कलाधर आहे तर ठीक आहे, पण मला कोणत्या कला येतात? तुझी कला बघून जर मी प्रसन्न झालो तर मी आपले प्राणसुद्धा अर्पण करेन. कलाधर म्हणाला, हे बघ, मी आपल्या सामर्थ्याने तुला चांगल्या प्रकारची 3 विमाने करून देतो. विमानातून तुला क्षणात वाटेल तिथं जाता येईल. तुझी इच्छा मनात धरशील ती तुझी इच्छा पूर्ण होईल. असे विमानाचा भेद फक्त भगवान शंकरच करू शकतात. जेव्हा भगवान शंकर आपल्या एकाच बाणाने तुझा विमानाचा भेद करतील तेव्हा तुझा मात्र नाश तात्काळ होईल. असे बोलून कलाधराने चांगल्या प्रकारची 3 विमाने तयार केली. विमाने पाहून त्रिपुराला खूप आनंद झाला. तो म्हणाला, कलाधर, तुझी कला पाहून मी प्रसन्न झालो आहे. तुला काय मागायचे ते मागून घे. तेव्हा कलाधर म्हणतो, त्रिपुरा, मी एकदा कैलासावर गेलो होतो. त्या ठिकाणी चिंतामणी नावाची श्री गणेशाची मूर्ती पाहिली. ती मूर्ती मला फार आवडली. ती फक्त मला आणून दे. त्रिपुर म्हणाला, बस फक्त एवढंच? आत्ता जातो कैलास पर्वतावरून शंकराकडून फक्त श्री गणेशाची मूर्ती घेऊन
येतो. नंतर त्रिपुराने ब्राह्मण रूपी गजाननाची षोडोपचारे पूजा करून त्याला 10 गावे आणि मौल्यवान वस्तू अर्पण केल्या. ब्राह्मण रूपी गणेश निघून गेल्यावर त्रिपुराने मंदार पर्वतावर शंकराकडे आपला एक दूत पाठवला. त्या दूताने चिंतामणीची मागणी भगवान शंकराकडे गेली. दूत म्हणाला, त्रिपुराने त्रैलोक्य जिंकले आहे, त्याबरोबर प्रत्येक लोकांवर त्याचं वर्चस्व आहे, म्हणून त्याला चिंतामणीची मूर्ती त्रिपुरास द्या, असे दूताने सांगितलं. निरोप घेऊन शंकर म्हणाले, तो दूत आहेस म्हणून तुला सोडून देतो, नाहीतर मदनासारखं सुद्धा तुला भस्म केलं असतं. उद्दाम भाषण करणाऱ्याचा मी क्षणात वध करतो. त्रिपुर उन्मंत दैत्य चिंतामणीची मूर्ती कधीही लाभणार नाही. यावर दूत तिथून निघून जातो आणि त्रिपुरास शंकर काय बोलले हे सांगतो. हे ऐकून त्रिपुराला फार राग आला. त्याने तात्काळ चतुरंग सेना बोलवून घेतली आणि तो मंदार पर्वतावर चढाई करायला गेला. तिकडून शंकराचे ही सैन्य लढायला तयार झाले. शंकराचे श्री गणेशाची पूजा न करता लढाईला सुरुवात केली. घनघोर लढाई झाली आणि दोन्हीकडे खूप सैन्य मारले गेले. सगळीकडे रक्तांचा सडा पडला. लढाई अगदी रंगात आली. खूप दिवस युद्ध चालले होते. एक दिवस लढाई करता करता शंकर व त्रिपुराची समोरासमोर गाठ पडली. युद्धाला आणखी जोर आला. खूप दिवस चाललेल्या त्या युद्धात कार्तिकेबरोबर प्रचंड, नंदीबरोबर चंड आणि पुष्पदंताबरोबर भीमकाय असे खूप प्रकारे त्यांचे युद्ध खूप टाईम चालले. तर असे करत करत किती वर्ष त्यांचे युद्ध चालले, कारण की त्यांनी शंकराने गणेशाचे नाव घेतले नाही. जो कोणी शंकरजी म्हणा, विष्णू म्हणा, जो कोणी गणेशाचे नाव घेत नाही त्याच्या कामाला यश येत नाही. म्हणून कुठल्याही काम करण्या अगोदर श्री गणेशाचे नाव घ्यायला पाहिजे. त्याच वेळेस आपल्याला सर्व कामांमध्ये विजय मिळतो. मग ते शंकरजी पण असले तरी शंकरजी सुद्धा अपराजित झाले तिथं आणि ते घरी युद्धाला हारून घरी वापस आले. तर अशी ही छोटीशी कहाणी चिंतामणीची होती. तर युद्धभूमीवर फक्त शंकर तेवढे राहिलेले होते. एवढ्या एकट्याच्या त्या काळ राक्षसाच्या पराभव होणार नाही असे वाटल्याने सुद्धा शंकर गिरिगंधरात जाऊन लपून बसले. शंकर जंगलात पळून गेले आणि मंदार पर्वतावर पार्वती एकटीच आहे असे कळल्यावर त्रिपुर तिकडे निघाला आणि त्रिपुर आपले अपहरण पित्याकडे म्हणजेच हिमालयाकडे गेले. हिमालयाने तिला एका गुप्त ठिकाणी लपून ठेवले. त्रिपुराने पार्वतीचा खूप शोध घेतला आणि त्याला कुठेच दिसेना. शोधता शोधता त्याला दैत्यवान अलंकार जडी चिंतामणीची मूर्ती सापडली. मूर्ती पाहून त्याला खूप आनंद झाला. ती मूर्ती घेऊन तो निघाला, पण अचानक त्याच्या हातून ती मूर्ती गायब झाली. त्याला खूप वाईट वाटले, खूप मोठा अपशगुन वाटलं. त्या जाणीवेने त्रिपुर अत्यंत घाबरला. देवांचा पराभव झाल्याने त्रिपुराने तिन्ही लोकांचा अधर्म सुरू केला आणि त्याने यज्ञाची कामे बंद पाडली. हे पाहून शंकर सर्व देव त्रिपुराचा नाशाचा विचार करू लागले असता नारद मुनी तेथे आले. शंकराने त्याच्या पाद्य पूजा करा असे सर्वांना सांगितले. तेव्हा नारद म्हणाले, तू युद्धाला जाताना चिंतामणीचे पूजन केले होतेस का? ते पूजन झाले नाही, तू विसरलास म्हणून तुझ्यावर हे संकट आले असे नारदजी शंकरांना म्हटले. तुझा पराभव झाला आणि राक्षस जिंकून गेला. तू तर गणेशाचं नाव घ्यायलाच पाहिजे होतं. तू असं कर, तुला जर त्रिपुराचा नाश करायचा असेल तर तू आता प्रथम श्री गणेशाला प्रसन्न करून घे. त्याची तू प्रथम पूजा कर आणि मग युद्धाला जा. मग तुझा जय होईल. त्रिपुराने गणेशाची मनोभावे आराधना केल्याने गणेशाच्या कृपेने त्याला सामर्थ्य मिळाले. त्यावर शंकर म्हणाले, नारदा, श्री गणेशाने मला षडाक्षर, एकाक्षर असे 2 मंत्र दिले होते. या मंत्राचा संकटकाली जर जप केला त्याचा संकटाचा नाश होईल असे त्याने मला सांगितलं होतं. ओम गम गणपते नमः, ओम गणाधिपते नमः, ओम अधिपतीये नमः असे मंत्र त्यांनी सांगितले होते. तर जो कोणी ओम गम गणपते नमः या वक्रतुंडाय हू या मंत्राचा जो कोणी जप करेल तर त्याचा संकटाचा नाश होईल. म्हणून घरात 108 वेळा ओम वक्रतुंडाय हू या जपाचा आणि ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप 108 वेळा करावा, म्हणजे त्याचे सर्व कामं निर्विघ्नपणे पार पडतील. असे म्हणून शंकर दंडकारण्यात तपस्या करण्यास निघून गेले. एकांत जागात बसून पद्यासन घालून बसले. इंद्रिय आणि मनावर ताबा मिळून 10 वर्ष एकाग्रतेने तपस्या केली. 5 मुखे, 10 हात, मस्तकी चंद्र, गळ्यात रुद्रमाळा, सर्पभूषण, सूर्याप्रमाणे तेजस्वी भगवान शंकरांची असे लक्षण असा दिव्य पुरुष त्या शंकराच्या मुखातून निघाला आणि तो दिव्य पुरुष शंकराला म्हणाला, शंकरा, माझे स्वरूप बघण्यास ब्रह्मदेव ऋषी सुद्धा सामर्थ्य होत नाही. उपनिषदांनी माझा स्वरूपाचा पत्ता लागला नाही. मी पुष्कळ रूपे घेतो आणि सृष्टीचे पालन पोषण करीत असतो. तुला मी प्रसन्न झालो आहे तर हवे ते वर मागून घे. त्यावर गजाननाचा आशीर्वाद मिळाल्याने भगवान शंकर खूप लवकर प्रसन्न झाले. तो म्हणाला, गणेशा, तुझ्या
दर्शनाने तर मी धन्य झालो आहे. तुझ्या दर्शनाने माझ्या पाची मस्तकांचे सार्थक झाले. माझी पंचमुखे पवित्र झाली. पृथ्वी, उदक, तेज, वायू, आकाश, पंचमहाभूते हे सर्व तुझ्यापासूनच उत्पन्न झाले. तू रजगुणाचा आश्रय करून सर्व सृष्टीचा उत्पन्न करतोस. सत्वगुणाचे त्याचे पालन करतोस आणि तमोगुणाच्या आश्रयाने तूच संहार करतोस. हे सर्व करीत असताना कर्तपणाची बाधा तुला कधी होत नाही. तू सर्व गणांचा स्वामी आहे म्हणून तुला गणपती असे म्हणतात. यावर गणपती म्हणाला, शंकरा, तुला जेव्हा जेव्हा माझी आठवण होईल तू तेव्हा तेव्हा माझे स्मरण करशील आणि तुझे संकट मी पदोपदी दूर करेन. जो कोणी हा अध्याय, जो कोणी गणेश पुराण ऐकेल त्याचे पदोपदी मी सर्व संकट दूर करीन. त्याच्या समक्ष मी उभा राहील. तर तू ओम वक्रतुंडाय हू या बीज मंत्राचा जप करून बाणाला अभिमंत्रित कर. तो बाण तू जर त्रिपुरासुरावर सोडलास तर तुझे तिन्ही पुर नाश पावतील आणि तुझा जय होईल आणि त्रिपुराचे भस्म होऊन जाईल. त्यानंतर गणेशाने आपली सहस्रनावे शंकराला सांगितली आणि त्या सहस्रनामाचा जप केला तर कोणीही कार्यात यश येण्यासाठी, सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी, अभ्यासात, शास्त्रात, कुठेही जाण्यासाठी, काही शुभ कामाला जात आहे तेव्हा सुद्धा हे काम केले. मुला मुलींचे लग्न होत नाहीये, कोणी मूक आहे तो बोलत नाही, कोणी बहिरा आहे तो ऐकत नाही, कोणी पांगळा आहे तो चालत नाही. ज्या कामाला तुम्हाला पाहिजे असेल तर हे गणेश सहस्रनामाचे पठण करा, म्हणजे त्याचा सर्व संकटांचा नाश होऊन विजय प्राप्त होईल असे स्वतः शंकराने आणि गणपतीने असा वर दिला. आणि या वर प्राप्तीमुळे शंकराला खूपच आनंद झाला. तिथे शंकराने गणेशाची आराधना करण्यास सुरुवात केली. जवळ श्री गणेशाचे मंदिर बांधले आणि त्या मंदिराभोवती एक शहर वसवले आणि त्या शहरास मणिपूर असे नाव देण्यात आले. तर मणिपूर हे तिसरं विनायक सांगितलं आहे. नंतर काही दिवसांनी गणेशाने शंकराबरोबर सर्व देवांना आणि गणांना दर्शन दिले. तर हे मणिपूर हे जो पण कोणी या मणिपूर दर्शनाला येईल, या शहरामध्ये येईल, मणिपूरचं दर्शन करून जाईल, त्याच्या सर्व संकटांचा नाश होईल आणि त्याला धन, धान्य, सुख, संपत्ती, ऐश्वर्य आणि गणेश लोकाची प्राप्ती होईल. त्याचे 7 जन्माचे दारिद्र्य दूर होईल. तर असे हे मणिपूर असे हे मंदिर असे इथे शहरामध्ये वसलेले आहे आणि मणिपूर सुद्धा नाव ऐकलं तरी त्याचा सर्व संकटांचा नाश होईल. तर श्री गणेश म्हणतात की आणखी मी तुम्हाला सांगते, श्री गणेश सहस्रनाम आणखी हा एक मार्ग आहे. व्यास ब्रह्मदेवाला म्हणाले, जगत कल्याणासाठी आणि कोणत्याही कामासाठी गणेशाने शंकराला जी सहस्र नामावली सांगितली, स्वतः स्वयं गणेशाने जी शंकराला जी सहस्रनामावली सांगितली ती कृपया मला सांगा. तेव्हा ब्रह्मदेव सांगू लागले, सर्व विद्यांचा नाश करण्यास समर्थ असे दिव्य सहस्रनाम शंकराला सांगितले. त्या सहस्रनामाचे देवता श्री गणेश आहे. छंद अनेक आहे. गम त्याचे मूळ बीज आहे आणि तुंड ही शक्ती आहे. स्वाय त्यांचे किलक आहे. आपली संपूर्ण विघ्न नष्ट होऊन गजानन प्रसन्न व्हावा म्हणून या सहस्रनामाचा जप जो कोणी सकाळी उठून सहस्रनामाचा जप करतील त्याला जगातील सर्व सुखे प्राप्त होतील. आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, धैर्य, शौर्य, बल, यश, मेधा, कांती, सौभाग्य, सौंदर्य, संतती, दीर्घायुष्य, सत्य, क्षमा, दया, शांती, दाक्षिण्य, धर्मशीलता, जगाचे नियमन, सर्वांशी संवाद करण्याचे सामर्थ्य, जे जिथे जातील तिथे विजय करण्याचे सामर्थ्य, वाद करण्याचे कौशल्य, सभा पांडित्य, औद्धर्य, गांभीर्य, ब्रह्मवर्चस्व, ओज, तेज, कुलशील, प्रताप, वीर्य, आरित्व, ज्ञान, विज्ञान, अस्तिक्य, स्थिरता, विश्वास, धनधान्याची वृद्धी, स्वयं लक्ष्मी माता त्याच्या घरी राहत राहील. हे गणेशाच्या सहस्रनामाच्या जपामुळेच होईल. आणि ते कुठले नाव सहस्रनामाच्या जपामध्ये येते तर मी ते 21 नामं तुम्हाला सांगत आहे. तर जो कोणी हे 21 नाव ऐकेल सुद्धा तर त्याला ह्या वरील ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याचे सर्व त्यांना आरोग्य, सौंदर्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, शांती सर्व काही त्यांना मिळेल. ज्या ठिकाणी या सहस्रनामाचा जप होईल, जो कोणी या सहस्रनामाचं श्रवण करेल त्या ठिकाणी संकटे कधीच येणार नाहीत. त्या घरात सतत पठण होत राहील. त्या घरातून लक्ष्मी कधीच काढता पाय घेणार नाही. त्याचे दारिद्र्य 7 जन्माचे दूर होईल आणि दारिद्र्य लोकांना सर्व काही हे दूर या फक्त या 21 नावाच्या पठणाने होईल. असे हे 21 नाव जो कोणी सतत 4 महिने पठण केलेस त्याच्या घरी लक्ष्मी स्वयं येऊन उभी राहील. एवढ्या ह्या 21 नावांमध्ये पावर आहे. तर ते गणेशाने हा सहस्रनामाचा महिमा सांगितलेला आहे. तर ते 21 नावं कुठली आहे ते भक्तांनी ऐकून घेण्याचे करावे. श्री गणेशाने आणखी एक मार्ग भक्तांना सांगून ठेवला आहे. तर हे 21 नावं जो कोणी ह्या 21 नावांनी दुर्वा, शमीपत्र, तीळ,
तांदूळ, जो कोणी ह्या 4 वस्तू घेऊन गणेशाच्या डोक्यावर रुद्र अभिषेक करेल, गणेशांना अर्पण करेल, गणेशाच्या डोक्यावर टाकतील, या चरणांपाशी ठेवेल, त्याला धनधान्याचे भंडार भरून राहतील. तर ते 21 नावं कुठली आहे ते ऐकण्याचे करावे. पहिलं नाव गणंजय, दुसरं नाव गणपती, तिसरं नाव हेरंब, चौथं नाव धरणीधर, 5वं नाव महागणपती, 6वे नाव यक्ष, 7वे वरद, 8वे श्रीप्रसादन, 9वे अमोघ सिद्धी, 10वं अमित, 11वं मंत्र, 12वं चिंतामणी, 13वं विधी, 14वं सुमंगल, 15वा बीज, 16वा आशापूरक, 17वा वरद, 18वा शिव, 19वा कश्यपनंदा, 20वा वाचसिद्धी आणि 21वा दोंडी विनायक. जो कोणी 21 नावांनी, माझ्या या 21 नाव मला अत्यंत प्रिय आहे, जर कोणी पण या माझ्या आवडत्या 21 नावांनी थोडंसं सुद्धा चिंतन करेल, त्याची सर्व चिंता मी जन्मोजन्मीची, सर्व कष्ट जन्मजन्मांचे दूर करून टाकेल. एवढ्या या 21 नावांमध्ये पावर आहे हे स्वतः श्री गणेशाने सांगितले. आणि त्याला सहस्र नाम जपल्याचे पुण्य मिळेल. हे 21 नाव जो कोणी ऐकेल, तीळ, शमीपत्र, दुर्वा आणि तांदूळाने ह्या जर माझ्या नावांनी पूजा केली, हातात घेऊन त्याला सहस्र नाम जपल्याचे पुण्य मिळेल. हे नाव मी परत सांगत आहे. गणंजय, गणपती, हेरंब, धरणीधर, महागणपती, यक्ष, वरद, श्रीप्रसादन, अमोघ सिद्धी, अमित, मंत्र, चिंतामणी, विधी, सुमंगल, बीज, आशापूरक, वरद, शिव, कश्यपनंद, वाचसिद्धी, दंडी विनायक, या माझ्या आवडत्या 21 नावांनी जर माझे चिंतन केले म्हणजे सहस्र नाम जपल्याचे पुण्य मिळेल. तर हे सहस्र नामाच्या जपाचा हा एक महिमा मी तुम्हाला सांगितला आहे. आता स्वतः गणेशजी म्हणतात की श्री गणेशाची आराधना कशी करायची. तर ऐकून घ्या, गणेशाची आराधना कशी करायची. पार्वती म्हणाली, हे तात, मला इच्छा पूर्ण करण्यासाठी, पूर्ण होण्यासाठी, ज्यांच्या इच्छा काही पूर्ण करायच्या आहे, ज्यांच्या मनात काही इच्छा आहे, सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी गणेशाची आराधना, उपासना कशी करायची हे पार्वती माता म्हणत आहेत. तर पार्वती मातांना ऋषी म्हणतात की हे तात, मला आता गणेशाला प्रसन्न करण्यासाठी मनोभावे कुठली पूजा करावी लागेल. माझ्या पतीला माझे मिलन व्हायला पाहिजे, भेट व्हायला पाहिजे. ज्या वेळेस त्रिपुरासुराचे युद्ध चालू होते, त्रिपुरासूर शंकरांचे दोघांचे युद्ध चालू होते, त्यावेळेस त्रिपुरासुराचा विजय झाला होता आणि शंकराचा पराभव झाला होता. तर शंकर ज्या वेळेस युद्धभूमीवर आले तर शंकर हे एका गुहेत लपून बसलेले होते. त्रिपुरासूर शंकराच्या मागोमाग पाठलाग करत होते. तर त्यावेळेस शंकर एका गुहेत लपून बसले, कारण त्यांनी श्री गजाननाची पूजा केली नव्हती. मी तुम्हाला सांगितलं आधीच. तर कोणत्याही कार्याला सुरुवात होण्यासाठी, कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यासाठी प्रथम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा हे नाव बोलावंच लागतं. गणेशाची प्रथम पूजा करावी लागते. तर आता मला पार्वती माता त्यांच्या वडिलांना म्हणताय की मला माझे शंकर भेटायला पाहिजे, तर गणेशजीची आराधना करायची. तर गणेश मला कसं लवकर भेटेल, तर मला काही उपाय सांगा. तर गणेशजी शंकरजी त्या गुहेत लपून बसलेले आहेत. तर आता त्यांची दोघांची भेट व्हायला पाहिजे. यासाठी पार्वती मातांनी आपल्या वडिलांना विचारले की मी कुठली पूजा करू, गणेशाला प्रसन्न करण्यासाठी मी कशी उपासना करू, कोणता मंत्र करू, काय करू, असं सांगत आहे. तर ही पूजा गणेशाला आराधनाची इच्छा करायची, कशी इच्छा पूर्ण करण्यासाठी कुठली पूजा करायची आहे तो महिमा ऐका. तर सांगतो ऐक. पहाटेच्या वेळी नैऋत्य दिशेला शेत जमीन वरचे करून इतर ठिकाणी गवत पाचोळा खाली अंथरून त्याच्यावर बसून विधी करावा. नंतर हातपाय स्वच्छ करून मुख प्रक्षालन करावे. मग नदी, तलाव, विहीर अशा कोणत्याही ठिकाणी जाऊन मंत्रयुक्त आंघोळ करावी. भस्मचंदन, कुकू, टिळा याचा टिळा लावावा. पांढरे वस्त्र नेसावे. चांगल्या जमिनीतली खडा नसलेली चिकट माती घेऊन ती मळावी. त्या मातीने गजाननाची सुबक सुंदर मूर्ती तयार करावी. सर्व अवयव असलेल्या म्हणजे सर्व अवयव असलेल्या त्या मूर्तीच्या 3 हातात परशु आदी सर्व आयुध्य द्यावीत. एक हात वरद अवस्थेत असावा. सर्वांग पूर्ण मूर्ती तयार करावी. तयार झाल्यावर तिला पाटावर बसवावं. हात धुवून पूजा द्रव्य मिळवावी. पाणी, अष्टगंध, अक्षदा, तांबडी फुले, जास्वंदाची फुले,
3, 5, 7 दडे असलेली 108 दुर्वा, तुपाचे व तेलाचे दिवे, नैवेद्यासाठी मोदक, घारगे, लाडू, खीर वगैरे पूजा साहित्य संपादन करावे. कापड किंवा दर्भ किंवा चामड्याचे आसन घालावे. त्यावर पद्यासन घालून बसावे. आचमन किंवा प्राणायाम करावे. दिशाबंधन करावे. गणेशाबरोबर इतर देवांचे सुद्धा स्मरण करावे. गणपती बाप्पा बरोबर आपली कुलदेवतेचे सुद्धा स्मरण करावे. इतर आपले इष्ट देवता आहेत त्यांचे सुद्धा स्मरण करावे. अंत मातृकापूर्वक आगमोक्त विधीने न्यास करावा. नंतर मंत्रन्यास षडंग्यास करावा. पूजा द्रव्याचे प्राशन करून श्री गणेशाचे मनोभावे ध्यान करावे. श्रद्धा आणि विश्वास ठेवावा. हे देवा, हे एकदंता, सर्पकर्णा, लंबोदरा, तू भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतोस. रिद्धी आणि सिद्धी या तुझ्या सेविका आहेत. ब्रह्मादी देव तुझे निरंतर ध्यान करत असतात. अशा प्रकारे श्री गणेशाचे ध्यान करावे आणि सर्व पूजा द्रव्य साला समर्पण करावे. धूप दीप नैवेद्य दाखवून नंतर पूजा संपवावी. मन एकाग्र आणि अनेक प्रकारची गणेश स्तोत्रे, सहस्रनामावली, सहस्रनामे असे पठण करावे. हे दीननाथा, दयानिधी, संकटनाशका, त्रैलोक्यनाथा, तू माझे अपराध पोटात घाल, मला क्षमा कर, अशा प्रकारे प्रार्थना करावी. ही प्रार्थना तुम्ही रोज बोलत जा आणि आठवण करून घ्या. एवढंच बोलायचं आहे. हे दीननाथा, दयानिधी, संकटनाशका, त्रैलोक्यनाथा, तू माझे अपराध पोटात घाल आणि मला क्षमा कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. अशा प्रकारे तुम्हाला रोज प्रार्थना करायची. हे श्री गजाननाला साष्टांग नमस्कार घालावा आणि सर्व सिद्धी विनायक मंत्राचा नियमाने जप करावा. जर हे एवढे बी 2 शब्द आपण बोलले म्हणजे आपल्याला सहस्रनाम कोटी जप केल्याचे पुण्य मिळते असे स्वतः सांगितले श्री गजाननाने. आता हिमालयाने सांगितले पार्वती माताला गणेश व्रत. तर हे गणेश व्रत आणि किती मूर्त्यांची किती स्थापना करायची, किती काय काय आपल्याला लाभ होतो हे मी तुम्हाला पार्वती माताला हिमालयाने सांगितले. पार्वती माताला गणेश व्रत म्हणजे त्यांचे पिता, पार्वती माताचे पिता हिमालय, त्यांनी पार्वती माताला गणेश व्रत कसे करायचे, त्याची उपासना कशी करायची आणि किती मूर्तींची स्थापना केली म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि काय काय मिळतं हे तुम्ही ऐकून घेण्याचे करावे. वडील हिमालयाने गजाननाची उपासना कशी करायची हे सांगितल्याने पार्वती खुश झाली. ती म्हणाली, हे सर्व झालं तात, पण गजाननाचा जप करण्यासाठी मला एकही मंत्र येत नाही, तो मला आधी सांगा, मंत्र उपदेश करा मला. यावर हिमालय म्हणाले, तसे पाहिले तर गजाननाचे श्री गणेशाचे अनंत मंत्र आहेत. त्यातला मी एक मंत्र तुला सांगतो. प्रथम पद्यासन घालावे. इंद्रियाचे संयमन करावे. आपल्या इच्छेनुसार जप करावा. पंचाक्षर व अष्टाक्षर मंत्राचा तितकाच जप करावा. 28 वर्गाच्या मंत्राचा 10,000 जप करावा. अनेक मंत्र असली तरी सुपुत्री पार्वती, तू मात्र फक्त एकाक्षर षडाक्षर याच मंत्राचा उपदेश कर. ओम गम गणपते नमः, ओम गम गणपते नमः याच मंत्राला सर्वात जास्त महत्त्व दिलं गेलंय. अष्टाक्षर षडाक्षर असे मंत्र घे आणि तो जप 1 लक्ष म्हणजे 1 लक्ष अर्धा लक्ष तरी जप करावा एवढं त्याला सांगितले. शुद्ध चतुर्थीत जपाला आरंभ करून 1 महिना अनुष्ठान केले म्हणजे तुझी मनोभावे. हिमालय म्हणाले, पार्वती तू शुद्ध चतुर्थीत जपाला आरंभ करून 1 महिना अनुष्ठान कर आणि असे केलेस म्हणजे तुझ्या सर्व इच्छा गणपती बाप्पा लवकर पूर्ण करतील आणि तुझी मनोकामना पूर्ण होऊन शंकराशी तुझी भेट होईल. स्त्रिया किंवा पुरुष यापैकी कोणीही श्री गजाननाच्या मातीच्या मूर्तीची पूजा केली तर त्यामुळे त्याला धन, पुत्र व पशुधन याची प्राप्ती होते आणि 2 मूर्तींची जर पूजा केली असता अशक्य ते शक्य होते. 1 मूर्तीची जर पूजा केली तर पुत्र, धन, पशुधन याची प्राप्ती होते. 2 मूर्तींची पूजा केली असता अशक्य ते शक्य होते. 3 मूर्तींचे पूजन केले असता राजवैभव प्राप्त होते. 4 मूर्तींचे पूजन केल्याने 4ही पुरुषार्थ लाभतात. 5 मूर्तींचे पूजन केले असता सार्वभौम राजा होतो. 6 मूर्तींचे पूजन करणाऱ्याला सृष्टीचे उत्पत्ती व प्रलय करण्याचे सामर्थ्य मिळते. 7, 8, 9 मूर्त्यांची पूजा केल्यास सर्वज्ञ होऊन त्याला त्रिकाळ ज्ञान असे प्राप्त होते. जो कोणी या 10 दिवसात अशा मूर्त्यांची पूजा करेल त्याला सर्वज्ञ ज्ञान प्राप्त होईल. तसेच 10 मूर्तींचे पूजन केल्यास 33 कोटी
शेवटी देवी देवतांचा सनकादी मुनी वश होतात. 11 मूर्तींचे पूजन केल्यास एकादश रुद्राचा स्वामी होतो. 12 मूर्तींचे पूजन केल्यास द्वादशी दैत्यावर अधिकार चालतो. 108 मूर्त्यांचे पूजन केल्यास त्याला कसल्याही प्रकारची भय राहत नाही, त्याला कोणतेही संकट येत नाही. असे लक्ष मूर्तींनी जर आपण पूजा केली तर शेवटचा मोक्ष मिळतो, कारागृहातून मुक्तता मिळते, संकटांचा नाश होतो, आयुष्यातील सर्व संकटे दूर जातात, आयुष्यात जे पण कष्ट आहे ते दूर जातं. अशा पूजा करणाऱ्यास त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अशी इच्छा असणाऱ्यांनी जर तुमची इच्छा आहे आणि तुम्ही जी इच्छा धरून जर गणपतीची मूर्ती बसवताय तर अशा इच्छा धरून करणाऱ्यांना 5 मूर्तींचे रोज 5 वर्ष जर पूजन केले तर त्याच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात आणि महापापांचा नाश होतो. आयुष्यभर मातीच्या एकाच गजाननाची जर आपण पूजा केली त्याला प्रत्यक्ष गजानन स्वरूप दर्शन भेटतो. म्हणून आयुष्यभर एकाच मातीची मूर्तीची पूजा करा, म्हणजे स्वतः गजानन प्रकट होतील आणि त्याला दर्शन देशील. त्याच्या दर्शनाने सर्व विघ्ने नाहीसे होतात आणि त्याच वेळी गजानन स्वरूप भक्तांचे पूजन जर केले असता श्री गजानन प्रसन्न होतो आणि त्याला रोगाची बाधा होत नाही, कसली बाधा होत नाही, त्याचे सर्व काही निर्विघ्नपणे कार्यक्रम पार पाडतात. असे 3 मूर्तींची पूजा केल्याने 9 दिवसात संपूर्ण रोगांचा नाश होतो. गणेशाची मूर्ती सुवर्णांची, रुप्यांची, तांब्यांची, काशीची, मौतिकाची किंवा प्रवाळाची करून पूजा जर केली तर सिद्धी आणि रिद्धी लवकर त्याला प्राप्त होते. भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला मोठ्या थाटामाटाने गणेश उत्सव साजरा केला जातो. रात्री गायन वादन करावे, दुसऱ्या दिवशी प्रांतकाळी स्नान करून षोडोपचारे गजाननाचे पूजन करावे, होम करावा, नंतर पूर्ण आहुती देऊन बलिदान करावे, मग होमाची समाप्ती करावी. होमाच्या दशांश तर्पण व तर्पणाच्या दशांश ब्राह्मण भोजन घालावे. दाम्पत्यांचे पूजन करून त्यास वस्त्रे भूषणे दक्षिणा द्यावी. नंतर कुटुंबातील मंडळीसह आपण प्रसादाचे भोजन करावे. सायंकाळी मंगलमूर्तीची प्रतिमा पालखीत ठेवून वाजत गाजत मोठ्या मिरवणुकीने जलाशयात पर्यंत जाऊन मूर्तीचे पाण्यात विसर्जन करावे. असे जर आपण सर्व व्यवस्थित जर केले तर आपल्या सर्व संकटांचा नाश होतो आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. असे हिमालयाने पार्वती माताला सांगितले की तू अशी अशी पूजा कर. पार्वती माताच्या शंकाचं निरासन हिमालयाने केलं. तरीही राहिलेल्या शंकांसाठी परत पार्वती माताने हिमालयाला विचारले, त्यांच्या पित्याला विचारलं की तू आता अजून कसं संकष्टी चतुर्थीचं, गणेश चतुर्थीचं काही महत्त्व आहे ते मला ऐकायची इच्छा आहे, तर ते मी कसे करू. कन्या पार्वती, आता मी तुला गणेश चतुर्थीचं महत्त्व सांगतो, ते तू ऐक. तर पार्वती मातेने गणेश चतुर्थीचे महत्त्व ऐकले. एक दिवस कैलासावर सर्व गणांसह शंकर महादेव बसले होते. तेव्हा कार्तिकेयने विचारले, आतापर्यंत माझ्या कर्णाने अनेक कथा अमृताचे श्रवण झाले आहे, पण मी काही तृप्त झालो नाही. पण सर्व काही सिद्धी प्राप्त होईल असे एखादे व्रत सांगा. त्यावर शंकर म्हणाले, मी तुला सिद्धिविनायकांचं व्रत सांगतो. या जपाला खूप काही खटपट करावी लागत नाही. होम हवन जप जाप्य काहीच करावं लागत नाही. फक्त भाद्रपद शुक्ल चतुर्थीला सकाळी स्वच्छ स्नान करून आपल्या गुरूंकडे जायचं. अर्घ्य देऊन विधीपूर्वक गुरूंची पाद्यपूजा करून गजाननाची पूजा करून गुरूंकडून व्रत समजावून घ्यावे. गुरूंच्या तोंडून व्रत उपदेश झाल्यावर नंदी, तळे, देवालयाजवळील पुष्करणी इत्यादी ठिकाणी जाऊन स्नान करण्याआधी अंगाला आवळ्याचा कलक लावा, तिळाचा कलक लावावा व मंगल स्नान करावे. श्रावण जी श्रावण चतुर्थी भाद्रपदची येते तर शुद्ध चतुर्थी भाद्रपदपर्यंत ब्रह्मचर्य राहून गणपतीची दररोज पूजन करावे आणि दररोज उपास करावा आणि फक्त भुक्त नुक्त आणि ऐच्छिक वृत्तीने किंवा श्रद्धा आणि विश्वासाने या दिवसांच्या 4थ्या प्रहरी हवी विषणाचे भोजन करावे. षडाक्षर, चतुराक्षर, एकाक्षर, दशाक्षर, अष्टाक्षर, द्वादशाक्षर यांचा ज्याचा आपण गुरुपासून जर उपदेश केलेला आहे तर गुरुच्या मुखातून या मंत्राचा लक्ष अथवा दशलक्ष जप करावा आणि न समजल्यास त्याचे निम्मे जप करावे. अहोरात्री गजाननाचे ध्यान करावे म्हणजे गजानन स्वयं प्रकट होईल असे शंकराने सांगितले. भाद्रपद चतुर्थीला 2 किंवा 4 तोळे सोन्याची
मोर किंवा उंदरावर बसलेले गणेशाची गजाननाची मूर्ती तयार करावी, सोन्याची मूर्ती बनवावी आणि ती आपल्या मखराच्या धान्याच्या राशीवर सोन्याची मूर्ती तांब्याच्या कलश ठेवून ती मूर्ती सोन्याची आपल्या धान्याच्या राशीत ठेवावी. याच्याने धनधान्य भरपूर राहते, ज्याचं जीवन सोनंच होतं, त्याच्या आयुष्याचं संपूर्ण सोनं राहील, एवढं या सोन्याच्या मूर्तीमध्ये महत्त्व सांगितलं आहे. ज्याच्याकडे खूप काही पैसा आहे तर त्याने 2 तोळे 4 तोळे सोन्याची मोर किंवा उंदरावर बसलेली गजाननाची मूर्ती करून आपल्या धान्याच्या कोठारीमध्ये, जिथं आपण गहू तांदूळ धान्य भरतो, त्या धान्यामध्ये ठेवून त्याची षोडोपचारे पूजा करावी आणि पात्रामध्ये पंचपल्व पंचरत्ने घालून कलशाभोवती वस्त्राचे वेषण करावे, कलशाचे पूजन करावे, कलशावर गजाननाची स्थापन करावी, द्रव्याची आहुती होम करावा, आचार्य पूजन करावे, गायी भूमी सुवर्ण तीळ इत्यादीचे दान करावे, गुरुला दक्षिणा द्यावी, 108 ब्राह्मणांना भोजन द्यावे. 108 ब्राह्मणांना भोजन जर नाही घालता आले तर 21 ब्राह्मणांना भोजन घालावे, काहीतरी अन्नदान करावे नाहीतर, आणि त्यांना विडा दक्षिणा देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि इतर गोरगरिबांना अन्नदान करून स्वतः मग मौन राहून भोजन करावे. अशा रीतीने जर हे संकष्टी चतुर्थीचे जर व्रत केले, व्रतधारकास मुक्ती प्राप्त होते, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, त्याच्या सर्व संकटांचा नाश होतो. यावर कार्तिकेय म्हणाला, हे महादेवा, हे व्रत कोणी केले आहे आणि या व्रताचे फळ कसे मिळाले ते मला सविस्तर सांगा. त्या महादेव म्हणाले, ऐक कार्तिकेय, कर्दम नावाचा एक सम्राट होऊन गेला. पूर्वी तो सर्व पृथ्वीचे राज्य करीत होता. एक दिवस भृगु ऋषी त्याच्याकडे गेले आणि फक्त भावाने नमस्कार करून त्याने एकच प्रश्न विचारला, हे ऋषीवर्य, मी पूर्वी जन्मी कोणते पुण्य केले होते त्यामुळे मला सर्व पृथ्वीचे राज्य करायला मिळाले. त्यावर भृगु ऋषी म्हणाले, पूर्वजन्मी तू एक अतिशय गरीब क्षत्रिय होतास आणि कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी उद्योग धंदे केलेस, परंतु त्यात तू असफल झाला. गरिबीमुळे बायको मुलंही तुला बोलू लागली, तुझी निंदा करू लागली. त्यामुळे वैतागून तू कोणालाही न सांगता जंगलात निघून गेला आणि त्या जंगलात फिरत असताना सौबरी ऋषी तुला भेटले आणि त्याला तुने नमस्कार केला आणि त्याने तुला दुःखी होण्याचे कारण विचारले. तू त्यांना तुझ्या परिस्थिती सांगितली. त्यावेळी त्याने वरद गणेशाचे व्रत करा असे सांगितले. ऋषीवर, हा गणेश कोण आहे, कसा आहे, त्याचे स्वरूप कसे आहे, कोणाचा मुलगा आहे, सर्व मला सविस्तर सांगा. त्यावेळेस सौरभ ऋषी म्हणाले, अरे कर्दबा, ज्याच्यामुळे जे सर्व त्रिभुवन आहे, ज्याच्या जगाची उत्पत्ती झाल्या असा तो सच्चिदानंद ब्रह्म गजाननाचे स्वरूप आहे. असे सुयोग्य पुरुष या गणेशापासून ओंकार वेद हे सर्व सारे जग निर्माण झाले. तेव्हा ब्रह्मदेवाने सुद्धा त्या गजाननाचा एकाक्षर मंत्राचा जप लक्ष जप करून त्या सृष्टीचे निर्माणाचे पालन करता झाले. विष्णूचे हे षडाक्षर मंत्राचा विष्णूने सुद्धा जप केला आणि त्याला सृष्टी सांभाळण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले. अशा या गजाननाचे व्रत श्रावण शुद्ध चतुर्थीपासून तर भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत करायला हवे. एकाच गजाननाची जो श्रावण शुद्ध चतुर्थी तर भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत जर करतो तर त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात, त्याच्या घरी लक्ष्मी माता स्वयं राहते, असे सौरभांनी ऋषींनी सुद्धा त्याला उपदेश केला. तर तुला मी आता या उपदेशाप्रमाणे गजाननाची उपासना ते सौरभ ऋषींनी आश्रमात केली. त्यावेळी तुझ्या घरी तुझ्या बायको मुलांना सर्व सुखे मिळाली. अशा प्रकारे भृगु ऋषींनी कर्दम राजाला तू पूर्वी काय केले त्याचे निवेदन केल्यावर त्याला खूप आनंद झाला. त्याने मोठ्या भक्तिभावाने गणेशाची आराधना केली, त्यामुळे त्याला खूप सुख प्राप्त झाले. शेवटी तो गणेश लोकी प्राप्त झाला. शंकर पुढे म्हणाले, कार्तिके, गजाननाचे खूप मोठे महात्म्य आहे, म्हणून तू हे व्रत कर. देव दानव गंधर्व ऋषी मनुष्य यापैकी ज्यांनी हे व्रत केले त्यांना या व्रताचा खूप फायदा झाला. त्यांना सर्व सिद्ध प्राप्ती झाली. त्यांना सर्व सुख समृद्धी शांती पैसा अडका दीर्घायुष्य संतती भरपूर या प्रमाणाने दीर्घायुष्य आणि खूप प्रमाणात लक्ष्मी प्राप्ती झालेली आहे. तर तू याप्रमाणेच नलराजा इंदुमती चंद्रागत गणेश व्रतापासूनच सर्व सुख प्राप्त झाली आहे. जो कोणी हे गणेश व्रत ऐकतो, गणेशांच्या महिमा ऐकतो, गणेश पुराण श्रवण करतो, त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात आणि त्याच्या सर्व जीवन सोन्यासारखं होऊन जातं. त्याच्या सर्व संकटांचा नाश होतो, त्याच्या सर्व कष्टांचा नाश होतो, त्याच्या जीवनातून दारिद्र्य संपून जाते. एवढं एक गणेश पुराण श्रवण केल्याने होते. त्याच्या कथा ऐकण्यासारख्या आहेत असे सांगितले. हिमालयाने पार्वती साऱ्या कथा सुरुवात केली सांगायला आणि म्हणाल्या, मुली, तू अनन्य भाव ठेवून हे व्रत कर, अनन्य श्रद्धा ठेवून हे गणेश पुराण श्रवण कर, तर तुला पतीचे दर्शन होईल. पार्वतीने हिमालयाला विचारले, बाबा, हे नलराजा कोण, मग त्यासाठी कोणते व्रत केले होते ते मला आता सांगा ना. त्यावेळेस हिमालय म्हणाला, पूर्वी मगध देशात एक नल नावाचा
मोठा पराक्रमी, शूर, धार्मिक, ज्ञान संपन्न राजा होऊन गेला. त्याला अनेक विद्या येत होत्या. त्याला त्रैलोक्यामध्ये संचार करण्याचं सामर्थ्य होते. त्याला देव सुद्धा घाबरत होते. नलाच्या पत्नीचं नाव दैमंती होतं. अतिशय रूपवान होती. सुंदर सुंदर पदार्थांचे अर्क काढून ब्रह्मदेवाने तिला निर्माण केले होते. त्रिलोकातील स्त्रियांच्या गर्वाचे दमन करणारी म्हणून तिला दैमंती नाव म्हटले. राजा खूप हुशार, चतुर, गंभीर, पदस्थ नावाचा एक प्रधान होता. एक दिवस राजसभेत गौतम ऋषी आले. त्यांना पाहून राजा समोर गेला आणि त्यांनी आसन बसायला दिले. नंतर मग नलराजाने त्याची पाद्यपूजा केली. त्यांनी ऋषींनी प्रश्न केला, मला हे राज ऐश्वर्य कोणत्या पुण्याईमुळे मिळाले आहे ते मला सांगू शकणार का? तर हे नलराजाने ऋषींना प्रश्न केला, मला हे राज ऐश्वर्य आलंय, मी राजा झालोय, तो कोणत्या पुण्याईमुळे झालो? तेव्हा गौतम म्हणाले, नला, तुला पूर्वजन्माची कथा ऐकायची आहे तुझी तर ऐक. तू पूर्वी पिंपळपूर नावाचे एक नगर होते. गोड देशात त्या ठिकाणी हुशार परंतु गरीब एक क्षत्रिय राहत होता. गरिबीमुळे त्याची बायको मुले त्याची निंदा करत, छळ करत म्हणून त्याने वैतागून कोणालाही न सांगता गुपचूप जंगलाचा रस्ता धरला. तो घनदाट जंगलात गेला आणि त्या ठिकाणी त्याला कौशिक ऋषींचा आश्रम दिसला. त्या आश्रमात कौशिक ऋषींना नमस्कार करून त्याने तुला गजाननाचे व्रत कर, गजानन तुझे कल्याण करेल असा आशीर्वाद दिला होता. ते ऐकून त्या क्षत्रियाला फार आनंद झाला आणि ते म्हणाला, ऋषी महाराज, माझे दारिद्र्य सर्वात जास्त पहिले नष्ट व्हायला पाहिजे. तर हे माझं दारिद्र्य कसं नष्ट होईल असा काहीतरी उपाय मला सांगा. त्यावर ऋषी म्हणाले, तू गणेशाची उपासना कर, गणेश पुराण श्रवण कर, गणेशाची स्तोत्रे ऐक, गणेशाचे सहस्रनामाचे जप कर. तर हे कसे करू? त्यासाठी श्रावण शुद्ध चतुर्थीच्या दिवसापासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत दररोज मातीची श्री गजाननाची मूर्ती तयार करून तिची पूजा कर. म्हणजे तुझ्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील. धनधान्य संपत्ती सर्व तुला जे मागशील ते मिळेल. श्री गणेश व्रताची पद्धत ऐकून झाल्यावर तो क्षत्रिय आपल्या घरी गेला आणि त्याने भक्तिभावाने गणेशाची आराधना करण्यास सुरुवात केली. त्याला उठता बसता सकाळ संध्याकाळ दिवस रात्र फक्त गणेशाचा ध्यास लागला होता. 1 महिनाभर एकाग्र मनाने त्याने व्रताचे पालन केले. 1 महिना हे व्रत करावं लागतं. मी सुद्धा हे 1 महिना हे गणेशाची श्रावणची चतुर्थी तर भाद्रपदची चतुर्थीपर्यंत अनंत चतुर्थीपर्यंत 1 महिन्यापर्यंत एकाच गणेशाची मूर्तीची स्थापना करून तिची मनोभावे पूजा करावी. कारण मी पहिले गणेश पुराण वाचलं होतं, मला माहिती आहे. मी तुम्हाला ऐकवत आहे, श्रवण करवत आहे. तर खरोखरच 1 महिना त्या भाद्रपदपासून श्रावण चतुर्थीपासून आपल्याला मूर्ती बसवावी लागते. तर अनंत चतुर्थीपर्यंत त्याची पूर्ण सेवाभाव करावे. असे जर केले तर खरोखरच आपले दारिद्र्य नष्ट होते आणि आपल्या सर्व संकटांचा नाश होतो. मी सुद्धा 1 महिना हे व्रत केलेलं आहे. तर तुम्हाला जर करायचे असेल तुमच्या इच्छा धरून तर तुम्ही करू शकता. तर हे तू 1 महिनाभर एकाग्र मनाने त्याचे व्रताचे पालन कर. त्यामुळे क्षत्रिय तुझे दारिद्र्य लवकरात लवकर नष्ट होईल. त्याच्या पदरामध्ये खूप काही पुण्य आहे. त्याला जे गणेश पुराण श्रवण करायला भेटेल. त्याच्या दारासमोर मग घोडे राहतात, हत्ती झुलू लागतात, असं खूप काही त्याची सर्व परिस्थिती चांगली होते. पण पूर्वी जन्मी असे एकाग्र अंतकरणाशी गणेशाची पूजा केली म्हणून तुला या जन्मी चक्रवर्ती तू राजा झाला. तर तू 1 महिनाभर तू हे गणेशाची मनोभावे पूजा केली होती. श्रावण चतुर्थीपासून तर भाद्रपद चतुर्थीपर्यंत तू दररोज मातीच्या गजाननाची 1 महिनाभर पूजा अर्चना केली. ओम गम गणपते नमाचा मंत्राचा तू जप केला, दुर्वा अर्पण केल्या, जास्वंदाचे फुलं अर्पण केले, लाडू मोदक खायला दिले. तर त्यामुळे तुझ्यावर गजानन खूप प्रसन्न झाला आणि तू या जन्मी राजा बनला. तर अशा या गणेश महिमाचे वर्णन मी तुम्हाला खूप छान छान कथा यात सांगितल्या आहे. तर जो कोणी हे गणेश पुराण ऐकतं त्याच्या सर्व इच्छा लवकरात लवकर गणपती बाप्पा पूर्ण करतात. मित्रांनो, तर आता आपण संकष्टी चतुर्थी व्रताचा प्रभाव ही कथा ऐकूया. शूरसेनाने इंद्राला विचारले, इंद्रदेवा, तुम्ही हे विमान वर कसं नेणार? त्यासाठी मला काही उपाय सांगा. त्यावर हे ऐकून इंद्र म्हणाला, हे राजा, तुझ्या राज्यातील एक जरी ब्राह्मणाने संकष्टी चतुर्थीचे व्रत करत असतील आणि जर त्यांचा 1 वर्षाचे व्रताचे पुण्य जर द्यायला तयार असतील तर हे विमान वर उडू शकते. तर त्यावर शूरसेन इंद्राला म्हणाला, संकष्टी व्रताचे देवता कोण? त्या व्रताचे दान कसे करावे? तर संकष्टी चतुर्थीचा महिमा काय आहे हे मला सविस्तर सर्व काही सांगा. तर संकष्टी चतुर्थी व्रत कसे करावे? तेव्हा इंद्र म्हणाला, हे राजन, कृतिवर्य राजा व नारद मुनी यांच्या त्या व्रत महिमा संबंधीचा जो संवाद झाला आहे मी तो तुला सांगत आहे. पूर्वी कृतिवीर्य नावाची महापराक्रमी, सदाचार संपन्न आणि धर्मपरायण असा एक राजा
या पृथ्वीवर राज्य करीत होता. त्याच्या राणीचे नाव होते सुभद्रा. त्याच्याकडे खूप संपत्ती होती. सुखात लोळत होता. तो राजा एवढे असूनही पोटी पुत्र नसल्यामुळे तो दुःखी होता. शेवटी त्याने आपल्या प्रधानांकडे सर्व राज्य सोपवून त्याला न्यायाने राज्यकारभार व प्रजेचे पालन करण्यास सांगितले आणि कृतिवर्य त्याची पत्नी दोघंही जंगलात तप करण्यासाठी निघून गेले. वनात झाडाची गळालेली पाने व हवा खाऊन ते अतिशय कृश झाले. त्या दोघांची अवस्था बघून नारद पितृलोकात कृतिवीर्य राजाच्या पित्याची भेट घेण्यास गेले आणि त्यांना भेटून नारद म्हणाले, तुझा मुलगा व सून पुत्र प्राप्तीसाठी झिजून गेले. आज मरतील की उद्या मरतील अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यांना मुलगा झाल्यावर मात्र त्यांचा जीव वाचणार आहे. इतके सांगून नारद पितृलोकातून परत जात असताना भुषंडी ऋषींच्या माता पिता आणि इतर परिवारसह नरकात अत्यंत असह्य अशा यमयातना भोगीत आहे त्यांनी असे दिसले. त्यांनी भुषंडीकडे येऊन त्यांना त्यांच्या आई वडिलांचा वर्तमान सांगितला. हे ऐकून भुषंडीस खूप वाईट वाटले. क्षणभर ते डोळे मिटून विचार करीत बसले. त्यांनी डोळे उघडले. उदक घेवन संकष्टी चतुर्थीच्या पुण्याईचं 1 दिवसाचं कोणी जर फळ देईल तर हे विमान वर उडेल असं सांगितलं. त्यावेळेस या फळ देण्याचा संकल्प करून ते उदक श्री गणेशाच्या हातावर सोडले व प्रार्थना केली. हे देवा गणेशा, मी तुझे संकष्टी व्रत मोठ्या निष्ठेने केले आहे. त्याचे फळ मला द्यायचे आहे. तर माझ्या माता पित्रांचा कुंभीपाकातून नरक यातनामधून बाहेर काढ आणि भुषंडीचा पूर्वजांचा उद्धार कर असा संकल्प बोलून भुषंडीने श्री गणेशाच्या हातावर जलप्राशन केले आणि भुषंडीचे सर्व पूर्वज उद्धारून गेले. स्वर्गलोकी गणेशलोकी गेले. यावर इंद्र शूरसेनाला म्हणाला, 1 दिवसाच्या संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे हे फल आहे. ज्याने आजन्म संकष्टी चतुर्थी व्रत केले आहे तर त्याच्या पुण्याईने हे विमान सहज आकाशात उडू शकेल. इंद्र पुढे म्हणाले, शूरसेना अरण्यात कृतिवर्य राजा व त्याची पत्नी कृश होऊन मरणाच्या वाटेला लागल्या आहेत. त्याची कथा पुढे अशी आहे, ती मी तुला सांगतो. नारदाने कृतिवर्याच्या पित्याला त्याच्या मुलीची सुनेची हकीकत सांगितल्यावर कृतिवर्याचा पिता ब्रह्मदेवाकडे गेला. त्याने ब्रह्मदेवाला विचारले, माझा मुलगा एवढा ईश्वर भक्त असून त्याला संतान प्राप्ती का नाही? त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, तुझा पुत्र हा पूर्वजन्मी अत्यंतच होता. त्याचे नाव साम होते. एकदा त्याने द्रव्याच्या लोभाने वाटसरूंना मारून टाकले. त्याच्या जवळील संपत्ती घेऊन घेतली आणि त्यांची प्रेते एका गुहेत लपून ठेवली. त्या दिवशी माघ कृष्ण चतुर्थी होती व सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांनी त्या कृत्याला त्याला उपास घडला होता. त्या चंद्रोदयाच्या वेळी घरी आला आणि आपल्या मुलाला गणेशाला तो हाका मारू लागला. गणेशा 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 गणेश आला आणि मग दोघांनी चंद्रदर्शन घेऊन भोजन घेतले आणि त्याला न कळतच चतुर्थीचा उपास घडून गेला आणि त्या पुण्य प्राप्ती झाली आणि त्या पुण्याईला त्याला स्वर्ग मिळाला. ज्याचे कळत न कळत जर संकष्टी चतुर्थीचा जर उपास झाला तर त्याचे पुण्य खूप मोठे होऊन जाते. ज्यावेळी त्याची पुण्याई संपली तेव्हा त्याचा पुत्र म्हणजेच कृतिवर्य राजकुळात जन्म झाला आणि त्याने पूर्वी ब्रह्महत्या सुद्धा केली होती, तर त्यामुळे त्याला पुत्र संतान मिळाले नाही. त्याच्या कर्मामुळे त्याने ब्रह्महत्याचे पालन करण्याचे दोष त्याला लागले. त्याने जर संकष्टी चतुर्थीचे व्रताचे पालन केले तर त्याच्या पूर्वजन्माची सर्व पापांचा नाश होईल आणि त्याला पुत्रप्राप्ती धनप्राप्ती होईल. ज्यावेळी वद्य चतुर्थी म्हणजेच मंगळवारी येईल, ज्यावेळी मंगळवारी चतुर्थी येईल त्या दिवशी शुभ मुहूर्त पाहून व्रतास आरंभ करावा. दंत धावण करावे. 21 वेळा स्नान करावे. गणेशाच्या मंत्राचा जप करावा. मौन स्वीकारावे. कोणाला बरे वाईट बोलावे नाही. कोणाचे मन दुखू नये आणि संध्याकाळी पुनश्च अंगाला तीळ लावून आवळ्याचा कलश लावून स्वच्छ स्नान करावी. 2 घटकापर्यंत एकाक्षर षडाक्षर या मंत्राचा गणपतीचा जप झाल्यावर मोदक घारगे कारंजा लाडू वगैरे गणेशाला नैवेद्य दाखवावं. तांबूलाचा उपचार समर्पण करावा. फुले 21 व्हावी. दुर्वा व्हावी. आरती ओवाळावी. चंद्रदर्शनानंतर चंद्राला अतिथी मानून त्याची पूजा करावी. अर्घ्य द्यावे. गणेशाला महानैवेद्य दाखवावा आणि चंद्राला अर्पण करावा. आणि ऐपतीप्रमाणे ब्राह्मणांना भोजन घालावे आणि गणेशाच्या कथा गणेश पुराण श्रवण करून आपण उपास सोडावा. रात्री गजाननाचे भजन कीर्तन करावे. याप्रमाणे नियमाने 1 वर्षभर जो संकष्टी चतुर्थीचे व्रत करेल त्याला पुत्र संतती धनवान आयुष्यवान कीर्तिवान आणि जो जिथे जाईल तिथे त्याला खूप प्रमाणात विजय होईल आणि खूप प्रमाणात संतती संपत्ती आणि धनप्राप्ती होईल असे सांगितले. संकष्टी चतुर्थीचे महात्म्य मी तुम्हाला हे ऐकवले. जो कोणी हे महात्म्य ऐकतं त्याचे 7 जन्माची पातके नष्ट होतात. 1000 गायी दान देण्याला पुत्र 1000 गायी ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य मिळते. रुद्राभिषेकाचे पुण्य मिळते. एवढे हे गणेश
संकष्टी चतुर्थीचे महात्म्याला महत्त्व दिले गेले। 1000 सहस्रनामावली जप केल्याचे पुण्य मिळते। जो कोणी गणपतीला श्रावणमध्ये लाडू वाहतो, लाडूंचं नैवेद्य देतो, भाद्रपदमध्ये दही, अश्विनात पाणी न पिता, कार्तिकेत दूध आणि मार्गशीत निराहार राहून, पौष महिन्यात गोमूत्र पान, माघामध्ये तीळ आणि फाल्गुनामध्ये तूप साखर असे जर गणपतीला नैवेद्य देऊन त्यांची पूजा करतात, दुर्वांची रस काढून त्यांच्या ज्येष्ठात तूप वगैरे आणि दुर्वा अर्पण करतात, त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होतात। हे व्रत सांगितल्यावर ब्रह्मदेवाने सांगितले की मंगळवारी चतुर्थी जर आली तर त्याचे कोणते फळ मिळते हे सांगण्यास सुरुवात केली। तर अंगारिका चतुर्थीचे काय महत्त्व आहे, तर हे सर्व चतुर्थींचे महत्त्व आता मी तुम्हाला सांगत आहे। ब्रह्मदेव म्हणाले, पूर्वी अवंती नगरात भारद्वाज नावाचा एक महान तपस्वी राजा राहत होता। अग्निहोत्र होते, पालन करून विद्यार्थ्यांना वेद विद्या शिकवित असे। एके दिवशी तो शिप्रा नदीवर स्नाना करता गेला। शिप्रेत जलक्रीडा करत असलेल्या एका अप्सरेला पाहून तो कामातूर झाला। त्याचे वीर्य खलन झाले। ते वीर्य पृथ्वीने आपल्या उदरात घेतले आणि त्यापासून जास्वंदाचे फुलाप्रमाणे तांबड्या रंगाचा एक पुत्र निर्माण झाला। तो हळूहळू वाढू लागला। तो 7 वर्षाचा झाला तेव्हा त्याने पृथ्वीला विचारले की मी जर इतरांप्रमाणे असून माझा रंग इतका लाल कसा काय? तेव्हा पृथ्वीने त्याला त्याचा सर्व जन्मवृत्त सांगितला। त्याने तिला आपल्या पित्याकडे घेऊन जाण्यास सांगितले। पृथ्वी त्याला घेऊन भारद्वाज जवळ आली। पृथ्वी जवळचा मुलगा आपलाच आहे असे ओळखले। त्याला जवळ घेतली, मिठी मारली, त्याचा स्वीकार केला। थोड्याच दिवसात त्याची मुंज घेऊन वेद अध्ययन करायला लावले। श्री गणेशाच्या मंत्राचा उपदेश केला व अनुष्ठान करण्याची आज्ञा केली। पित्याच्या आज्ञेप्रमाणे त्या पृथ्वीप्रमाणे नर्मदेच्या तटावर जाऊन 1000 वर्ष श्री गणेशाची तपस्या केली। त्यानंतर माघ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी प्रत्यक्ष श्री गणेश त्याच्या समोर प्रकट होऊन त्याला वर माग असं सांगितलं। त्यावर तो पृथ्वी पुत्र म्हणाला, मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करण्याची इच्छा आहे। माझं नाव त्रिभुवनात प्रसिद्ध आहे। तसेच ज्या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही प्रसन्न झालात ती माघ शुद्ध चतुर्थीचे सर्वांचे कल्याण करणारी हो असे मला वर द्या। त्यावर श्री गणेश म्हणाले, देवा समवेत अमृतपान करण्यास मिळेल। तू मंगल अशा नावाने प्रसिद्ध होशील। तुझा रंग अग्नीसारखा लाल आहे। तुला अंगारिका आणि तुझा जन्म पृथ्वीच्या पोटी झालाय। तुला भौम असे सुद्धा म्हणतील। असे म्हणून श्री गणेश अंतर्धान झाले आणि पृथ्वीसुत मंगलाने तेथे दशभुजा गणपतीचे मंदिर बांधले। त्या ठिकाणाच्या गणेशाचे मंगलमूर्ती नाव देण्यात आले। श्री गणेशाच्या वरामुळे मंगल गजानन चरणी लीन झाला। सोमवारी येणाऱ्या चतुर्थीस गणेश प्रसन्न झाला म्हणून सोमवती चतुर्थीचे महात्म्य थोर आहे। भौमाचे नाव अंगारक आहे म्हणून मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीस अंगारिका असे म्हणतात। आणि पारनेऱ्या पश्चिमी चिंतामणी गणेशाची चिंतामणी क्षेत्र आहे म्हणून या चतुर्थीला अंगारिका चतुर्थीचे महात्म्य हे मी तुम्हाला सांगितले। जो कोणी अंगारिका चतुर्थीचे महात्म्य कोणी ऐकेल, सांगेल, कोणाला सांगेल तर त्याला 7 जन्माचे पातके त्याची नष्ट होतील। 7 जन्माचे पापे त्यांचे जळून भस्म होतील आणि त्याला श्री गजानन प्रसन्न होऊन त्यांचे सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करतील। तर हे अंगारिका चतुर्थीचे संकष्टीचे महात्म्य एवढे आहे। तर मित्रांनो, इथे हा व्हिडिओ आपण आता समाप्त करूया। ह्या तुम्हाला अष्टविनायक मधल्या याच्यातलं खूप काही मी आज तुम्हाला माहिती दिली। संकष्टी चतुर्थींची खूप काही किती मूर्तींची पूजा केली, काय करावे काय नाही तर तुम्ही ऐकलीच असेल। तर मित्रांनो, जर तुम्हाला हे गणेश पुराण आवडलं असेल, ही कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा। हे गणेश पुराण अत्यंत खूप महत्त्वाचं पुराण आहे। जो कोणी हे पुराण श्रवण करतो तर त्याच्या 7 जन्माचे खरोखरच पातके नष्ट होतात आणि माता लक्ष्मी त्याच्यावर खरोखरच खूप प्रसन्न होते, यात मुळीच शंका नाही आहे। तर हे गणेश पुराण सर्वांनी जास्तीत जास्त श्रवण करावे। तर हे गणेश पुराण जास्तीत जास्त जणांनी शेअर करायचे सुद्धा करावे, कारण जो कोणी हे गणेश पुराण ऐकतो त्याच्या सर्व संकटांचा खरोखरच नाश होतो। त्याच्यावर कोणतीच विपत्ती येत नाही आणि त्याच्या जीवनामध्ये कधीच काही दुःख सहन त्याला कधीच करावे लागत नाही। एवढं हे महान गणेश पुराण आहे। जो कोणी विद्या शिकताना जर थोडं सुद्धा या गणेश पुराणाचं श्रवण सुद्धा करून घेतलं तर त्याला कधीच त्या विद्या शिकताना विघ्नाची बाधा सुद्धा होत नाही। आणि संकटाच्या वेळी जर मी तुम्हाला गणेश सहस्रनामावलीचे जे 21 नावं सांगितले आहे त्याचे नुसते स्मरण सुद्धा करून घेईल तरी त्याच्या सर्व संकटांचा नाश होईल आणि त्याचे कार्य निर्विघ्नपणे पार पडतील, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। एवढा या गणेश पुराण
कथांमध्ये ताकद आहे, पॉवर आहे. तर मित्रांनो, तुम्ही कुठल्या गावाहून कुठून कथा ऐकत आहोत तर एक कमेंट्स मला नक्की करा. तुमचं एक कमेंट्स मला अजून याच्या पुढचा व्हिडिओ करायला मला प्रोत्साहन मिळते, चांगल्या चांगल्या कथा वाचायला मला प्रोत्साहन मिळते. तर असं या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल. माझं महाकाल के उपाय 1 मिलियन चॅनल पण आहे, तुम्ही तिथं जाऊन पण सर्च करून कथा उपाय ऐकू शकता. शिवलीला अमृत कथाच्या आणि शालिनी भक्तिसागर कथा हे 3रं चॅनल आहे, तर ते सुद्धा चॅनल सर्च करून तुम्ही ती सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंट्समध्ये जय श्री गणेशा, तुमच्या गावाचं नाव, तुम्ही कुठे राहत आहात ते नक्की करा. जय श्री गणेशा.